चला पारितोषिक देत आहोत. वेल प्लेड राहुल. चला नेक्स्ट मॅचला सुरुवात केली जाईल आणि कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील विशालजी पाटील सर. येस, थँक्यू सो मच मोनीजी पाटील सर. मोनीजी पाटील सरांचा तुम्ही गोड आवाज ऐकला, आमचा भिवंडीचा बुलंद आवाज. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज महाबळेश्वरकरांना देखील त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. मॅचकडे आपण वळूया. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करतोय महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 मध्ये. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला, बट थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं ना तर प्ले डाऊन होण्याची शक्यता नक्कीच होती. बट डॉट बॉल दरम्यान येतोय. शंभू डॉन पुन्हा एकदा ब्रेक नंतर जोडले गेले. त्याचा ऑफिशियल स्कोरर आमचा संवित. आता रिव्हर्स आणि फटका जबरदस्त आलाय पगला चौकार. आणि हे जे फटके आहेत ना, हे फटके तुम्हाला फक्त अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये मॅन्युफॅक्चर होताना दिसतील, त्या व्यतिरिक्त कुठे पाहायला मिळणार नाही. परत एकदा तशाच प्रकारे फटका आणि परत एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. आता मिळतील 4 धावा आणखीन येतात. त्या गोष्टीची चर्चा मी केली की हे जे फटके आहेत ना, तुम्हाला फक्त अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, जिथे फक्त चौकार अलाउड असतो. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ना प्रत्येकी बॅटरने या फटक्यांचा पुरेपूर वापर केला. आणखीन एक तसाच फटका, आणखीन एक चौकार. ऑनलाईन जे प्रेक्षक जोडले गेले तेही विचार करत असतील की कशा प्रकारे फटके एक्झिक्यूट होतात. आणखीन एक चौकार इथे आलाय. नेक्स्ट बॉल. आता यष्टांचा वेध, क्लीन बोल्ड, झटका पगला. आणि तेच आहे ना की एक फटका तुम्ही सातत्याने खेळाल तर कधी ना कधी तर मिस्टेक होणारच आहे ना, कधी ना कधी तुम्ही बॉल मिस करणार आहेतच ना. आणि तेच घडलं इथं. चांगले फटके याआधी 3 आले, बट त्यानंतर हा बॉल मिस केला आणि थेट जाऊन यष्टांवरती आदळला. झटका पगला लागला. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी. बॅटिंग टीम एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. बॅटिंग टीम स्वराज्य महाबळेश्वर एक्स्ट्रा प्लेअर. आणि दरम्यान आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण विचार केला, टीम टोटल सध्याचा घडीला शंभू आगे 16 आणि पगला षटकाचा खेळही समाप्त झाला. आणि त्या 4 ओव्हरचा खेळ अजूनही राखला या पगला सत्रामध्ये. दुसरा षटकाचा खेळ आणि दुसरा षटकामध्ये गोलंदाज तयार होतोय अजय शिंदे. गोलंदाजी मार्क वरती. अजयला पाकल्यानंतर मला नेहमीच 2024चा महाबळेश्वर प्रीमियर लीग आठवतो. फायनल मॅच गोल्डन सिक्सर त्याचा बॅटमधनं तिथे आला होता आणि ती स्पर्धा अजयच्या संघाने जिंकली होती. आणि सुनील बिरामने यांचा तो परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये. स्वीपचा फटका खेळायचा होता. बॉल आता चाललाय पण फिल्डिंग तिथे चांगली पाहायला मिळाली आणि सिंगल रन दरम्यान मिळेल. आणि तसेच महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचे सन्माननीय प्रेसिडेंट मोजमबाई नालबंद साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांनाही आवर्जून विनंती असेल तुम्ही या मंचावरती आपले हार्दिक स्वागत आहे. नुकतीच ओव्हरऑल फॉर्मॅटमध्ये देखील महाबळेश्वर प्रीमियर लीग तुम्ही पाहिली आणि खरं तर मोजमबाई नालबंद यांच्याच अध्यक्षतेखाली ती स्पर्धा होते. अजय शिंदे असाही मी उल्लेख केला आणि त्या स्पर्धेमध्ये मी त्याला प्रथमतः पाकलेही होतं. पण सध्या सगळीला ही अंडरआर्म स्पर्धा आहे आणि अंडरआर्म म्हटलं तर भरपूर साऱ्या गोष्टी चेंज होतात. आणि स्पेशली बॉक्स क्रिकेट असेल तर आणखीन गोष्टी चेंज होतात की बॉल टाकणं, त्यातलं ॲज अ बॅटर फक्त तुम्हाला अलॉंग द ग्राउंड फटके खेळावे लागतात. रिव्हर्स फिल्डिंग चांगली आहे. 4 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. धावफलक सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर 21 वरती आहे. 21 ऑन द बोर्ड. प्रेक्षकांचा देखील चांगलाच प्रतिसाद राखला. अगदी पहिल्या रात्रीपासून आजची 4थी रात्र या स्पर्धेची. आता बॉल डायरेक्टली जाईल आणि बॅटरला डायरेक्ट जावं लागेल डगआउटच्या दिशेने. झटका हा लागला. दरम्यान दुसरा
धक्का दुसरा लागला. यात नंतर जो होताना सामना आहे मी टॉससाठी आताच आमंत्रित करतोय. यात नंतर जी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम मराठा टायगर्स आणि त्यांचा विपक्षामध्ये 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर. यात नंतरची ती बॅटल आहे आणि 7 डायमंड महाबळेश्वर क्षेत्र हा जो संघ आहे त्यांच्यासाठी तर सरळ समीकरण आहे. पुढील सामना जिंकला आणि तुम्ही क्वालिफाय व्हाल आणि त्याचमुळे त्यांच्यासाठी ती महत्त्वाची मॅच आहे. मराठा टायगर्सने देखील चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये सध्याचा घडीला आतापर्यंत दिला. इंटरेस्टिंग मॅच यात नंतर आहे. ड्राईव्ह केलाय आणि बॉल जाईल कव्हर्सला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार येतोय. या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर अजय शिंदेकडून ज्या रन्स या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये टोटल 10 आल्या आणि त्याचमुळे टोटल रन 26. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरचा अखेरचा 26 धावा धावफलकावरती. चला फिल्डिंग टीम 3 ओव्हर नंतर ब्रेक आहे तेव्हा चर्चा करा. 2 ओव्हरमध्ये टोटल 26 धावा आल्या आणि 3 ओव्हरचा खेळ आणखीन राखलेला या पहिल्या सत्रामध्ये. खरं तर शुभम शिंगरे यांची बॅटिंग पाहण्यासाठी भरपूर सारे त्यांचे समर्थक आलेत खरे. मागील सामन्यामध्ये शुभम आला शुभम गेला अशी परिस्थिती झाली. प्रेक्षक नाखुश आहेत. स्पेशली अनिकेत जास्त नाखुश आहे कारण शुभमच्या सर्वाकडे तोच जास्त लक्ष देतो. बॉलर बॅक स्ट्रोक आहे. डॉट बॉल दरम्यान येतो. नेक्स्ट बॉल ड्राईव्हचा फटका बीट केला फिल्डरला. जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. मिळतील 4. असे फटके सातत्याने हवेत कारण असे फटके येतील तर एक चांगला आकडा या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच बनवला जाऊ शकतो. आणि डोक्यावरती एकदा बर्फ ठेवून बॅटिंग करावी लागते स्पेशली बॉक्स क्रिकेटमध्ये. यस्टन सावेद यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. आणखीन एक धक्का झटका आता लागला हा 3रा. आता ऑलआउटचं संकट देखील समोरच दिसतंय ना कारण प्रत्येकी टीममध्ये 6 प्लेयर आहेत. मॅक्स टू मॅक्स तुम्ही 5 विकेट लूज करू शकता. 3 विकेट गेलेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला किरण. कॉम्बॉक्समध्ये शंभू डॉन बॅटिंगसाठी टिकू डॉन. डॉनची कमी नाही आहे महाबळेश्वरमध्ये. ॲनी भाईची तर गोष्टच वेगळी आहे. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने मिड ऑफला चाललाय बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 धावा आणखीन मिळतील आणि 4चा साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल नीरज 34. 34 धावा धावफलकावरती. रिव्हर्स बट फिल्डर स्वतः विकेट कीपर तिथे पोहोचतात. बघा आज जर आपण विचार केला जेव्हा अजय आला अजयला मी विचारलं की सुरत हाल काय आहे टीमचा तर तो सांगितलं त्याने की अजूनही आहेत चान्सेस आणि चान्सेस जर टिकवायचे तर मॅच जिंकणंही महत्त्वाचं आहे ना. 4 धावा इथे येतात आणि या 4च्या साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 38. 38 धावा आणि 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरमध्ये 38. फार रेअरली या स्पर्धेमध्ये आपण पाहिले की 38 धावा त्याच्यावरती 3 विकेट 3 ओव्हरचा खेळ झाला कारण आपल्याला रन सातत्याने बनताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. सध्याच्या घडीला प्रेक्षकांमधनं या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन स्क्रीन तुम्हाला महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचे सन्माननीय अध्यक्ष मोजमभाई नालबन आणि त्यांच्यासोबत सोहेल जे आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम देखील गेले 3 वर्ष या विभागामध्ये काम करत आहे. 2024ची ती स्पर्धा डोळ्यांसमोर नक्कीच येते कारण तिथनं या आठवणींना सुरुवात झाली. नो बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्राचा साख्याने टीम टोटल आता 39. 39 धावा धावफलकावरती आणि आता समोरच्या दिशेने फटका होता. शिंदेची चांगली फिल्डिंग लागली पण नो बॉलचा इशारा इथे आला. बघा हलका साईड आर्म जरी तुम्ही टाकला तरी सुद्धा नो बॉल दिला जातो. हे नियम आहे त्या स्पर्धेचे आणि त्यामुळे ॲज अ बॉलर तुम्हाला थोडं लक्ष त्याकडे द्यावा लागतो की आपण कुठनं बॉल टाकतोय. आता ड्राईव्ह केला बट कव्हर्सला फिल्डर आहेत. दिनेश बॅटिंग करतात. दिनेश ट्रॅकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात बट सध्या सगळे त्यांची बॅट शांत आहे. पॅडल स्वीप खेळायचं होतं. रनआउटची शक्यता आता झाली की नाही चेक करावं लागेल. येस OUT बॅटर आउट. धक्का 4था. चौथा धक्का लागला. फार इझी हा निर्णय होता खरं तर टीव्ही अंपायरसाठी कारण बॅटर फार मागे राहिले
आणि ऑल आऊटचा जो मी उल्लेख केला होता 4 झटके लागलेत आणि आता शेवटची जोडी ग्राउंडमध्ये. शेवटची जोडी ग्राउंडमध्ये आहे आणि हा बॉल चांगला टाकलाय. कारण बघा ॲज अ बॅटर जेव्हा तुम्हाला ठाऊक असतं की एकच विकेट बाकी आहे, इथे जर विकेट गेली तर कहाणी खतम, टाटा बाय बाय. त्यामुळे ना त्या परिस्थितीमध्ये तो प्रेशर हँडल करून खेळणं सोपं नाही आहे. कारण माइंडमध्ये 2 गोष्टी सुरू असतात, रन्स देखील बनवायचे, विकेट देखील वाचवायची. आणि अशा गोष्टींमध्ये ना कधी कधी बॅटरकडनं चूक होऊन जाते. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 40 वरती आहे आणि या ओव्हरमध्ये चेंडू लागले ते येते 3 चेंडू आणखीन लागलेत. नेक्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला टिकूने, बट फिल्डर आहेत तिथे. डॉट बॉल दरम्यान येतोय. आता प्रश्न हा देखील आहे की सिंगल घ्यायची की नाही घ्यायची, तो देखील प्रश्न आहे. डॉट बॉल आणखीन घेतोय. शेवटचा 1 बॉल लागला या ओव्हरमध्ये. बघा अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. ज्या प्रकारे बॉल टाकलेत अजय शिंदेने, लोवा फुल टॉस ड्राईव्ह केला, 4 मिळतील आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये 44 ऑन द बोर्ड आहेत आणि 4 झटके लागलेत. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम स्वराज्य महाबळेश्वर आणि अजूनही 1 ओव्हरचा खेळ लागला या पहिल्या सत्रामध्ये. चला बॅटर्स तुम्ही थांबायचं नाही, फिल्डिंग टीम चला चर्चा थांबवा, फिल्डिंग सेट करा आणि लास्ट ओव्हरला सुरुवात करा. अंतिम ओव्हर जी बॅटल आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत, स्वराज्य महाबळेश्वर आणि दुसऱ्या बाजूने RRCC माचुतर. अंतिम 6 चेंडूंचा खेळ. लास्ट ओव्हर बॉलर नो बॉलचा इशारा आला. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज बाबुल गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि ऑन साइडला वळवला बॉल, रनआउटची शक्यता. होणार नाहीये. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. कसे शंभू डॉन यांचे तर्क फार वेगळे असतात, त्यामुळे काही गोष्टींवरती विश्वास ठेवणं थोडं अवघड जातं. निर्धाव चेंडू दरम्यान आला. आता झालीये गडबड. प्रश्न हा देखील आहे ना की या क्षणाला समोर असा एक बॅटर आहे ज्या बॅटरने फार कमी वेळा या स्पर्धेमध्ये बॅटिंग केली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की या क्षणाला अतिरिक्त आक्रमकरित्या बॉल टाकणं आता कितपत योग्य आहे, कारण 5 धावा गिफ्टमध्ये गेल्या आणि 50 अप 50 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल आता हलक्याने टाकलाय, ग्लान्स केला, फिल्डर आहे तिथे आणि डॉट बॉल दरम्यान येतोय. नेक्स्ट बॉल पॅन वरती बॉल. मिस्टेक होतीये, कारण या क्षणाला ऑलरेडी प्रेशर बॅटर्स वरती देखील आहे आणि त्या क्षणाला ना बॅटर्सला कोणती मेहनत करावी लागत नाहीये. रन्स थांबल्या होत्या, गोलंदाजाने सांगितलं थोडी मदत मी करतो आणि त्याचमुळे काही रन्स अतिरिक्त या ओव्हरमध्ये आलेले आहेत. हा देखील बॉल अगदी पायावरती आदळलाय आणि इथे झाली आहे सिंगल कंप्लीट. स्कोर कार्ड या सिंगलचा सागेने नीरज. टीम टोटल 52. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पाहूया. ही एक रन कंप्लीट करण्यासाठी किरणला युद्ध लढावं लागलं. किरण देखील भिंतीसारखा आहे, तो देखील 2 भिंतींना पार करून सिंगल त्याने कंप्लीट केली आहे. स्कोर कार्ड 52 52. नेक्स्ट बॉल टिकूचा हा फटका ड्राईव्ह केलाय, जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. महत्वपूर्ण येतात या 4. स्कोर कार्ड आता 56. 56 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही काही बॉल लागले त्या पहिल्या सत्रामध्ये आणि त्यामध्ये आणखीन 4 ऍड करा. स्कोर कार्ड आता 60. आणि आता ऍटलिस्ट असा एक आकडा उभा केलाय स्वराज्य महाबळेश्वर टीमने की जिथनं फाईट केली जाऊ शकते, जिथनं या सामन्यामध्ये आपण लढू शकतो असा आकडा आहे. 60 झालेले आहेत आणि त्यामध्ये आणखीन 4 ऍड करा. स्कोर कार्ड 64 आणि अशा प्रकारे दरम्यान हे पहिलं सत्र समाप्त. 64 बनवण्यात आलं आणि 65चा टार्गेट सेट केला स्वराज्य महाबळेश्वर टीमने अगेन्स्ट टीम RRCC माचुतर. टॉस आपण करूया. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, बॅटल आहे यात नंतरची टीम
मराठा टायगर्स आणि त्यांचा अगेन्स्ट 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचा लवकरात लवकर. टॉस साठी पोहोचायचं 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम मराठा टायगर्स. सलामीची जोडी दाखल झालेली आहे. लक्ष आहे 65 चा रनचेज. पहिलं षटक गोलंदाज महेश तयार होतात आणि महेशजी स्वतः अध्यक्ष आहेत अंडरआर्म क्रिकेट बोर्डचे आणि ते इन ऍक्शन मध्ये आहेत म्हणजे चांगले खेळाडू देखील आहेत. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचं होतं, बीट केलं बॅटरला. डॉट बॉल दरम्यान येतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे दरम्यान या दुसऱ्या सत्राची. 65 रनचे 65 जर डिफेंड करायचं ना तर विकेट काढावी लागते, ही महत्वाची गोष्ट आणि त्याचकडे लक्ष स्वराज्य महाबळेश्वर संघाचा आहे देखील. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला फिल्डर नाहीये, जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिला चौकार आला आणि अशा प्रकारे जर रन्स येतील ना तर मी म्हणेन 65 जो रनचेज ना नीरज फार लवकरही कंप्लीट केला जाऊ शकतो. कुठेतरी फिल्डिंगमध्ये एक्सपेरिमेंट, फिल्डिंगमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स देणं, ॲज अ बॉलर तुम्हाला सटीक लाईन आणि लेंथवरती बॉल टाकणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण काही मिळवण्याकरिता काही करावंही लागतं, काही न करता काही मिळत नाही. आताही ड्राईव्हचा फटका आणि आता फिल्डिंग एफर्ट चांगले आहेत. हेच तर मी सांगतोय ना की काही मिळवण्यासाठी काही करावं लागतं. कारण या षडाला तुम्हाला 65 जर डिफेंड करायचं ना तर तुम्हाला फिल्डिंगमध्ये ना एक धाव वाचवावी लागेल. तुम्हाला बॅटर्सला ना स्ट्रगल करण्यास भाग पाडावं लागेल आणि त्यासाठी ॲज अ बॉलर प्रत्येकी बॉल सटीक टप्प्यावरती टाकणंही तितकंच महत्त्वाचं. ड्राईव्ह केला आणि बॉल समोरच्या दिशेने जाईल, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखी एक जबरदस्त फटका बॅटर मुज्जूचा बॅटमध्ये येतोय चौकार. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 8 वरती. बघा सांगण्यासारखी देखील गोष्ट आहे ना की आपण किती चर्चा शंभू डाऊन इथनं जरूर केल्या पण ग्राउंडमध्ये खेळाडू जे खेळत आहेत ना त्यांना त्या गोष्टींवरती मेहनत करायची आहे. डॉट बॉल येतोय. पुढील सामन्याचा टॉस अक्षय शेठ कदम यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस दरम्यान करण्यात येईल. आणि एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. खेळ समाप्त झाला. पहिला षटकाचा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. बट स्टार्ट चांगला आहे एकंदरीत. कारण बघा आता 4 ओव्हरचा खेळ लागला आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी आता 57 करायचं. पुढील सामन्याचा टॉस झाला आणि टॉस जिंकला मराठा टायगर्स टीमने. टॉस जिंकला आणि निर्णय घेतला. निर्णय पोहोचवायला विनंती असेल. यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, महत्वाची विकेट आली आहे. पहिल्याच बॉल वरती स्टम्प्सला टूरला पाठवलंय आणि बॅटरला डगआउट मध्ये पाठवलंय. झटका पहिला. अभी आएगा कहाणी में मजा. खरं तर बघा आजचा काळ, असं जे मॉडर्न डे क्रिकेट आहे ना इतकं डेव्हलप झालंय की ना रन्सचा पाऊस आपण पडताना पाहतो. बट एक लो स्कोरिंग थ्रिलर पाहण्याची एक वेगळीच मजा. बघा खरं तर 5 ओव्हर्समध्ये 65 धावा म्हटलं तर शंभू प्रत्येकी ओव्हर मागे 13 कराव्या लागतात. बट या स्पर्धेमध्ये रन्स ज्या गतीने बनलेले आहेत ना त्यामुळे 65ला मला लो स्कोरिंग म्हणावं लागतंय. रिव्हर्स स्वीप आलाय, शिंदे आला आणि शिंदेचा बॅट बंद चौकार आलाय. चौकार दरम्यान आलाय. आता पॅडल स्वीप बट बॉल एका टप्प्याने त्या फिल्डर पर्यंत गेला. डॉट बॉल दरम्यान येतोय. ठस्सन तर सुरू आहे, प्रयत्न तर सुरू आहेत. ड्राईव्ह केला, नो बॉलचा इशारा. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑनला. मिळतील या 4+ नो बॉल्स एक एक्स्ट्रा म्हणजे टोटल या 5 आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल या 5च्या साह्याने टीम टोटल
17 ऑन द बोर्ड. आता रिव्हर्स आणखीन एक चौकार आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. एकवीस धावा धावफलकावरती आणि अजूनही काही चेंडू रागलेत या ओव्हरमध्ये. शिंदे स्ट्रायकिंग एंडवरती. शिंदे आहेत आणि शिंदेचा बॅट मधनं आणखीन एक चौकार आला आणि अजय शिंदे जर अशा प्रकारे खेळेल तर हा रनचेस फार सोपा होऊ शकतोय. RRCC माचुतर संघासाठी पॅडल स्वीप केला. डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झालाय अवघ्या 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरचा टीम टोटल जर आपण पाहिली सध्याच्या घडीला आहे 25 ऑन द बोर्ड. खेळ राखले येतात 3 ओव्हरचा. 3 ओव्हरमध्ये करायचं 40 धावा. 18-40चं इक्वेशन या सामन्यामध्ये रागलंय बट स्टील मी अजूनही म्हणेल की सामना भरपूर बाकी आहे. 18मध्ये 40 धावा डिफेंड होऊ शकतात बट करायचं काय. विकेटसाठी जायचं हा एकमेव मार्ग आहे कारण विकेट येतील तर 18मध्ये 40 डिफेंड होऊ शकतात. विकेट जर नाही आले तर नो डाऊट अजय ज्या प्रकारे खेळतोय कदाचित तो हा सामना फार लवकरही समाप्त करू शकतो. त्यामुळे विकेट काढतं या गोष्टीकडे लक्ष देणं स्वराज्य महाबळेश्वर टीमसाठी महत्त्वाचं आहे. 18-40चं समीकरण. गोलंदाज आता पुन्हा एकदा महेश आलेत आणि महेशचा पहिलाच बॉल सरळ गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4ने सुरुवात या ओव्हरची. आता 17मध्ये 36 करायचं. बघा अशा प्रकारे बॉल टाकले जातील तर 40 डिफेंड होणार नाहीयेत. प्लस त्यामध्ये आता 4 इथे आलेल्या देखील आहेत म्हणजे आता 17मध्ये 36 राहिला. पॅनवरती बॉल आणि आणखीन एक चांगला फटका. हलक्या हाताने खेळलं होतं. 4 आणखीन आणि आता करायचं फक्त 32. खेळ राहिला 16 चेंडूंचा. रिक्वायर रेट आता 12वरती. 16मध्ये 32 करायचं आहेत. कार्य सोपं झालंय कारण एकंदरीत 20 ते 25 धावाही आपण पर ओव्हर बनताना पाकलेल्या आहेत. डॉट बॉल प्रमाणे येतोय 15मध्ये 32. अजय सांगतो की कुठेतरी बॉल पर्यंत बॉलच्या रीच पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण अगदी जागेवरच खेळण्याचा प्रयत्न होईल तर बॅटरी बॉलचं कॉन्टॅक्ट होणंही अवघड आहे. आता हलक्या हाताने खेळायचं होतं बट बॅटर बीट झालेत. आणखीन एक डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल आणि नो बॉलचा इशारा. आय थिंक जी नो बॉलची लाईन अगदी तिथे बॉल पडला. अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर कार्ड आता टीम टोटल 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. आता ड्राईव्हचा फटका आलाय आणि हा फटका चांगला आहे. 4 इथेही येतील. बघा बॉल जर तुम्ही पुढे टाकाल तर त्यात नंतर रन्स थांबवणं अवघड. 4 आणखीन एक येतात आणि स्कोर कार्ड 4-6 आता 38 वरती जाऊन पोहोचला आणि या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहेत. आणखीन येते. एक बॉल राहिला. 38 झालेले आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पायावरती आदळला आणि गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 आणखीन आणि स्कोर कार्ड आता 42 आणि खेळ राखला 12 चेंडूंचा आणि 12मध्ये जिंकण्यासाठी करायचा 23. 23 धावांची आणखीन आवश्यकता आहे. चेंडू लागलेत 12. 12-23 समीकरण या सामन्यामध्ये लागलेलं आहे. पुढील सामन्याचा टॉस झालाय. टीम टायगर्स. निर्णय काय. निर्णय पोहोचवा लवकर विनंती असेल. टीम मराठा टायगर्स तुमचा निर्णय. बारामध्ये 23 करायचं. गोलंदाज तयार झाला या ओव्हरमध्ये. प्रशांत आणि त्याचा विपक्षामध्ये हा चौकार आलाय. अजय शिंदे जसा ग्राउंड मध्ये आलाय ना तसा बॅट मधनं चौकारांचा अक्षरशः पाऊस पडलाय कारण 5 चौकार आलेत आणि आता त्यामध्ये 6वा देखील ऍड करा. नो बॉल देखील आगे मिळतील या 5. आता कार्य आणखीन सोपं कारण या 5 धावांच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचला 51 ऑन द बोर्ड आणि जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची आवश्यकता. फक्त 14 करायचं. आता आणखीन 4 ऍड करा. आता फक्त 10 करायचं आहेत. फक्त 10 धावांची आवश्यकता आणि चेंडू देखील राखले ती येते
10. आता आणखीन 4 कमी करा. आता राखल्या 6 आणि चेंडू राखलेत 9. 9 मध्ये आता 6 करायचं आहेत. शिंदे देखील व्हिडिओ गेम खेळतात असंच वाटतं. आणि आता आणखीन 5 त्यामध्ये ऍड करा आणि आता जिंकण्याकरिता करायचं फक्त एका धावेची आवश्यकता. शिंदे आलाय. शिंदे सामना घेऊनही गेलाय आणि अशा प्रकारे सामना समाप्त. बाजी मारली आहे अगदी सहजरित्या. 65 रनचेस कंप्लीट केलाय टीम RRCC माचुदर संघाने. वेल प्लेड टीम माचुदर अँड हार्ड लेग टीम स्वराज्य महाबळेश्वर. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊ